हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या महावितरण विभागानं वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीर पद्धतीनं वीज बिल वसुली सुरू केली आहे। त्याच्या विरोधात हुपरी नागरिक हक्क समितीनं काळमावाडी वसाहतीमधील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। त्यामुळे पोलीस यंत्रणेसह महावितरणच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली। याबाबत महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून तात्काळ निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या महावितरण कंपनीनं वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीररित्या वीज बिलांची वसुली आणि चालू बिलामध्ये वाढीव डिपॉझिट रक्कम अधिक करून वीज बिलं ग्राहकांना दिली जात आहेत। या निषेधार्थ नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीनं महावितरण कार्यालयाच्या शेजारी असलेल्या काळमावाडी वसाहतीमधील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन केलं। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी वीज बिलाची होळी करून निषेधाच्या घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला होता। अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासन आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली। दरम्यान याबाबत कोल्हापूरच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून तोडगा काढण्याचं आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी समिती उपशहर प्रमुख सुहास माने, राजेंद्र उगळे, संजय पाटील, दादासो कामते, संदीप भंडारे, उमेश लोंढे, दगडू महाजन, ओंकार जांभळे, संतोष परीट, भरत देसाई, राजेंद्र संगपाळ, सचिन पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते।